नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याकडे जो विषय आहे नातेसंबंध आणि जागरूकता, या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे जे आज व्यक्ती आलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर अमोल जावडे. हे MBBS, डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन, MD सायकॅट्री, मानसोपचार तज्ज्ञ, पुणे इथं प्रॅक्टिस करतायत मानसोपचाराची. आज आपल्याला यांच्यासारखे हुशार आणि अनुभवी डॉक्टर या विषयावर बोलण्यासाठी लाभले, त्याबद्दल डॉक्टरांचे धन्यवाद. तर डॉक्टर, आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे नातेसंबंध आणि जागरूकता. आज आपण बघतोय, आज जी जनरेशन आहे, आपल्या समोर 3 जनरेशन आहे. एक जी जनरेशन आपली आजोबा झालेली आहे, एक जी जनरेशन आपले वडील आहेत, जे आता आजोबा होणार आहेत, आणि एक आपली जनरेशन जे आता वडील झालेले आहेत किंवा वडील होणार आहेत, आणि एक आता जी जनरेशन जी आता ऑलरेडी स्कूल मध्ये जायला लागली. तर एक म्हणजे ज्याला आपण आता जेनझी असं म्हणतो. तर या सर्व जनरेशनचा विचार करता नातेसंबंध जपण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता? अ, सर्वप्रथम डॉक्टर सुशांत आणि टीम यांचे हार्दिक आभार मला इथं बोलवल्याबद्दल. नक्कीच आपण जो आज विषय हाताळत आहोत, नातेसंबंध आणि जागरूकता, हे काळाची गरज आहे. आता वेगवेगळे जे जनरेशन आहे याच्यामध्ये जर आपल्याला कोऑर्डिनेशन करायचं, महत्वाचा घटक मी सुसंवाद असं म्हणेन. असं म्हणतात की 40 किलोमीटर जर आपण दूर गेलो तर भाषा बदलते. 6 महिने जर आपण दुसऱ्याकडे गेलो तर आपली बोलीभाषेची ऍक्सेंट बदलते. तशाच पद्धतीनं आपण जसं वेगवेगळं जीवन जगतो, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, स्वातंत्र्यपूर्व जीवन अलग होतं, लोक धोती घालायचे, आता शर्ट पॅन्ट टी शर्ट जीन्स घालतात. प्रत्येक व्यक्ती बदलत असतो आणि ही जी दुरी आहे, पिढ्यानपिढ्यांमधली दुरी, ही काही नवीन नाही. म्हणजे हा जो विषय आपण इथं बोलत आहोत हा काही नवीन प्रॉब्लेम नाही. आणि प्रत्येक शतकामध्ये लोक असंच बोलत आलेले आहेत की आमच्या टाइमाला चांगलं होतं, नवीन पिढी खराब झाली. अगदी 2000 वर्षा अगोदर सुद्धा चायनीज एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये चायनीज भाषेमधलं एक पुस्तक, त्यामध्ये संदर्भ आढळतो जो की वेगवेगळ्या मानसोपचार तज्ञांनी व्याख्यानामध्ये पण अधोरेखित केलेला आहे की 2 वर्षा अगोदर सुद्धा लोक असं म्हणायचे की अगोदरचे लोक चांगले होते. सो चांगलं वाईट असं नाहीये. अगोदर पण लोकांना काही समस्या होत्या, सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, इनफॅक्ट शारीरिक समस्या सुद्धा, आणि आज पण आहे आणि नंतर पण असतील. फक्त स्वरूप वेगवेगळं असणार आहे. सो प्रत्येक पिढीने आपला एक पर्सनल जजमेंटचा चष्मा बाहेर काढून समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेतलं पाहिजे. ऐकत असताना एक आदरयुक्त भावना ठेवली पाहिजे. असं लगेच निग्लेक्ट नाही केलं पाहिजे की तू लहान आहे, तुला काय समजतं. मोठ्यांमध्ये लहान लोकांनी बोलायचं नाही. आणि तसंच लहान मुलांनी जर म्हटलं मोठ्यांना, तर मोठ्यांना मात्र, वयाने मोठ्यांना मात्र फार राग येतो. जर 4 मधले 2-3 मुलं खेळतायत आणि त्यांना जर कोणी त्याच्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी म्हटलं की अरे आता खेळू नका, तर जर त्यांनी असं म्हटलं की नाही लहान मुलांना, तर मोठ्यांचा अहंकार दुखावतो. सो आपल्याला या वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये, 3-4 पिढ्यांमध्ये जर एक कोऑर्डिनेशन प्रस्थापित करायचंय तर सुसंवाद ही खूप महत्वाची गोष्ट असेल. आणि त्यामध्ये आत्मीयता, समोरच्या व्यक्तीच्या गोष्टी समजून घेणे, एक आत्मीयता ठेवणे आणि त्याच्या चपलेमध्ये उभं राहून गोष्टींना जाणून घेणे आणि बोलणे, ऐकणे, ही प्रक्रिया ही महत्वाची असेल असं मला वाटतं. सर, आता नात्यासंबंधीमधली जी जागरूकता आहे ती, जसं तुम्ही आता बोलले, संवादाने किंवा कम्युनिकेशनने पुढे जाऊ शकते. आज आपण बघतोय की लोक बोलण्यासाठी सुद्धा एक स्तर बघतात की मी प्राध्यापक आहे तर मी प्राध्यापकांशीच बोलेन, आपण दोघं डॉक्टर आहोत तर आपण डॉक्टरांशीच बोलू, मग आपण कंपाऊंडर स्तराच्या किंवा जे निम्नस्तरीय लोक आपल्या दवाखान्यांमध्ये येतात त्यांच्याशी आपण आत्मीयतेने बोलणार नाही, असंही तेही एक्सपेक्ट करतात की नाही बुवा, डॉक्टर आपल्याला तेवढा वेळ देणार नाही कारण आपण गरीब आहोत. तर या मानसिकतेबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण हे नातेसंबंध तर सर्वकडे सारखेच आहेत,
तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्या समोर बसलेला व्यक्ती हा रुग्ण आहे. या सो बघा, आता आपण समाजामध्ये जेव्हा गोष्टी सांगतो की बाबा आपण गोष्टींना जेव्हा बरोबर चूक चांगलं वाईट या डायकोटॉमी मध्ये बघतो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी चांगल्या वाटतात, काही गोष्टी वाईट वाटतात. व्हेज खाणाऱ्यांना व्हेज लोक पवित्र वाटतात, नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज खाणारे लोक जीवन जगणारे वाटतात, आणि व्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज खाणारे किंवा नॉनव्हेज वाल्यांना व्हेज लोक हे पापी वाटतात किंवा बोरिंग वाटतात त्या पद्धतीनं. सो मी जे करतो आहे ते बरोबर असतं आणि मी जे करत नाहीये ते चुकीचं असतं, आणि मी जे नाही करत मी केलं तर ते पण लोक चुकीचे. अशा एकदम छोट्याशा मानसिकतेमध्ये जर आपण राहू तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये किंवा समाज स्तरावरती काहीच होऊ शकत नाही. सो आपण त्या जजमेंटला बाजूला ठेवून एकमेकांचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आर्थिक किंवा सामाजिक स्तरावरती न जज करता आपण त्या व्यक्तीचं एक व्यक्ती म्हणून माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे तत्व जर आपण जोपासलं तर नक्की समोर खरं तर खास व्यक्तीच दुसऱ्यामध्ये खास शोधू शकतो. एक अल्केमिस्ट पुस्तकामध्ये एक संदर्भ आहे की जे लोक खऱ्या अर्थानं बुद्धिवान टॅलेंटेड असतात ते साध्या साध्या गोष्टींमध्ये सामान्य सामान्य लोकांमध्ये असामान्य गोष्टी शोधू शकतात, आणि ज्यांच्यामध्ये बुद्धिमत्तेचा ऱ्हास झालेला असतो पण ते स्वतःला बुद्धिमान समजत असतात असे खोटे खोटे वाटणारे बुद्धिमान लोक नेहमी यशाच्या मागे पडत असतात आणि धनसंपत्ती किंवा पदवी किंवा पदप्रतिष्ठा समाजामध्ये मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करताना दिसतात, पण त्यांना सुख कधीच मिळत नाही. सो आपण हा जो जजमेंटचा पूर्वाग्रह दूषित न होता हा चष्मा बाजूला ठेवून आपण जर एका व्यक्तीला व्यक्तीसारखं माणसासारखं जर बघणं चालू केलं तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. त्यासाठी सर्वप्रथम गोष्ट अशी आहे की मी स्वतःला स्वीकारावे. जर मी स्वतःला स्वीकारत नाही तर मला लोकांसमोर चांगलंच वागावं लागेल. आता तुम्ही जर माझी प्रशंसा केली आणि मला जर चांगलं वाटलं, वरचेवर बघता तर स्वाभाविक वाटतं, पण जर ही एक पातळी ओलांडत असेल तर तुमच्या प्रशंसेने मला चांगलं वाटेल आणि तुमच्या निंदेने मला दुःख वाटेल. जनरली लोक प्रशंसा मिळवण्यासाठी खूप ती मेहनत करतात आणि निंदा टाळण्यासाठी सुद्धा ती मेहनत करतात. सो आपण जर स्वतःला पहिल्यांदा स्वीकारलं, मी जसा दिसतो, जसा मी आहे, माझं जे वय आहे, माझे जे नोकरी आहे, जे पण आहे, तेव्हा एक आत्मविश्वास येतो, आणि तो आत्मविश्वास कुठेतरी आहे ना आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये खास आहे हे प्रेरित करतो. सो जर आपल्याला या पूर्वग्रह दूषितपणातून जर मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला एक नॉन जजमेंटल पद्धतीनं बघावं लागेल, आणि तेव्हा आपल्याला लोकांमध्ये पण चांगलं दिसेल. जेव्हा मला स्वतःमध्ये चांगलं दिसलं तेव्हा मला लोकांमध्ये सुद्धा चांगलं दिसलं. सर, आता तुम्ही बोलले की कम्युनिकेशन आणि आपलं आता बोलणं झालं त्याही विषयावरून. एक मला नवीन विषय विचारावासा वाटतो, हेल्दी रिलेशनशिप आणि टॉक्सिक रिलेशनशिप यामधील फरक आपण कसा ओळखावा आणि यामध्ये कम्युनिकेशन किती महत्वाचे आहे? बघा, आता रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध. आता रिलेशनशिप हा विषय काय, नातेसंबंध. सो पहिलं नातं आपलं स्वतःशी असतं. लहानपणापासून आपण स्वतःला बघतो, आरशामध्ये बघतो, आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या ज्या अवस्था असतात. आपण किशोरावस्थेत असतो, नंतर पौगंडावस्थेमध्ये असतो, नंतर एक 20s 30s अँड सो ऑन. सो आपण पहिल्यांदा स्वतःचं एक रिलेशनशिप स्वतःसोबत असतो. त्याच चष्म्याने आपण जगाला बघतो. पहिलं नातं आईच्या गर्भापासून नाडीपासून चालू होतं एका शिशूचं. जन्माला आल्यानंतर जे पालक मिळतात किंवा जे घर मिळतं, जी शाळा मिळते, जे शिक्षक किंवा जे मित्रमैत्रिणी मिळतात ते नाते असतात. काही नाते हे रक्ताचे असतात, काही नाते हे सामाजिक इंटरॅक्शन्स मधून निर्माण झालेले असतात. आता बरेच नाते आपल्या जीवनामध्ये येतात जातात. जीवन म्हणजे की एक यात्रा एका ट्रेन मधली. आपल्याला एकच व्यक्ती सोबत असतो आपल्यासोबत, जो आपण स्वतः असतो पहिल्या ते शेवटच्या स्टेशन पर्यंत. या जर्नीमध्ये आपल्याला काही वर्ष आपले आई वडील भाऊ बहीण मिळतात, पण जो गहिरा परिणाम आपल्या मनाच्या अंतर भागापर्यंत होतो तो असतो रोमॅन्टिक रिलेशनशिप. जसे की एक प्रेमाचे नाते. आता प्रेम हा शब्द तर खरंच मोठा आहे, पण इथं आपण एक रोमॅन्टिक लव्ह हा स्पेसिफिक सबटाईप प्रेमाचा लक्षात घेत आहोत, की अशी एक व्यक्ती जिच्यासोबत प्रेम निर्माण झालं.
मुलाला मुलीबद्दल, मुलीला मुलाबद्दल, अजून बरेच काही इंटरॅक्शन्स मध्ये. त्याचं रूपांतर बऱ्याचदा लग्नामध्ये होतं, लग्नामध्ये होत नाही. किंवा काहींना लग्नानंतर कोणासोबत आकर्षण निर्माण होतं. ते किती नैतिक अनैतिक हा इथं आपण विचार न करता नातेसंबंध काय असतात हे समजण्याचा प्रयत्न आज करू. सो नातेसंबंधांमध्ये बऱ्याचदा स्टार्टिंगला खूप छान वाटतं. कारण की आपल्याला तेच दिसतं जे आपण बऱ्याच काळापासून बघत होतो. एक प्रशंसा मिळते, समोरची व्यक्ती त्याचं एक बेस्ट व्हर्जन उपस्थित करते. काही काळ झाल्यानंतर जसं कांद्यावरच्या वेगवेगळ्या परत असतात, पापुद्रे निघत नाही का कांद्यावरती वेगवेगळे लेयर्स, तसं आहे ना, आपण जेव्हा एकमेकांसाठी जुने व्हायला लागतो तेव्हा बऱ्याच अशा ज्या गोष्टी आहेत ज्या की जाणीवपूर्वक सांगण्यात नाही आल्या होत्या, ती साईड सुद्धा दिसते. म्हणजे एखादी व्यक्ती सिगरेट पिते, पण लग्नाच्या अगोदर सांगितलं होतं की मी सिगरेट पित नाही, आणि नंतर सिगरेट पिते हे समजतं. किंवा एखाद्या मुलीने म्हटलं की मी आईवडिलांचा खूपच आदर करते, पण ती आदर करताना दिसत नाही, आणि सो ऑन. जेव्हा अशा गोष्टी रिव्हील होतात तेव्हा मात्र त्याच्यामध्ये ना एक क्लेश कलह निर्माण होतो. सो नातेसंबंध हे हेल्दी आहे का टॉक्सिक आहे, हे जनरली आपण एकमेकांसोबत किती कम्फर्टेबल आहोत, किती एकमेकांसोबत आपण गोष्टी शेअर करू शकतो, किती आपण एकमेकांसोबत आत्मीयता ठेवतो, द्वेष भावना ठेवत नाही. जर काही भांडणं झाले तर ते आपण संवादाच्या माध्यमाने लगेच सोडवतो का, हे महत्वाचे मुद्दे इथं असते. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये जनरली एक असं असतं की शांतता नसते. उत्तेजना आणि शांतता दोन अलग गोष्टी आहेत. हेल्दी रिलेशनशिपमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला अंतर्मुख तुम्ही व्हायला लागतात, आणि तुम्ही स्वतःला दुसऱ्यांमध्ये, तुमची ओळख तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये होते. लक्षात घ्या. तुमच्या आप्तस्वकीयांमध्ये तुम्ही स्वतःला बघत असतात. तुमच्याच अंतर्मनाचं ते दर्पण असतं. पण बऱ्याचदा आपण स्वतःला धिक्कारलेलं असतं. आपण फक्त प्रशंसेच्या पोटी किंवा समाजाला दाखवण्याच्या पोटी काही विशिष्ट नातं जोडलेलं असतं. जसे की लग्न करत असताना वेगवेगळे गोष्टी असतात की पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे, 1,00,000च्या वरती पगार पाहिजे, सासू सासरे नाही पाहिजे, वगैरे वगैरे. किंवा वयाचा एक टप्पा पाहिजे, असा रंग पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी. हे खरं तर आपण स्वतःसाठी नाही करत होतो. हे आपण समाजाला दाखवण्यासाठी करत होतो, कारण की आपण स्वतःला कधीच ऍक्सेप्ट नाही केलं होतं, आणि आपण नेहमी चांगलं फील करण्यासाठी लोक काय म्हणतील याचा विचार करत होतो. सो आपले जो बेस बऱ्याचदा तो डिफेक्टेड असतो. त्यानंतर आपण एखाद्या नातेसंबंधांमध्ये जातो जिथं बेस डिफेक्टेड आहे, तिथं त्याचं रूपांतर टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये होणारच आहे. सो कसं ओळखावं की माझं नातं टॉक्सिक आहे का हेल्दी आहे? हेल्दी रिलेशनशिपमध्ये तुम्ही त्या व्यक्तीमध्ये स्वतःला अत्यंत छान पद्धतीनं बघतात, आणि टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये खूपच वाईट दिसायला लागतं, आणि फक्त वाईटच दिसायला लागतं. खरं तर ते वाईट दिसणं बऱ्याच अंशी त्या व्यक्तीचं वाईटपणा आहे की नाही त्यापेक्षा तुमचं अंतर्मन तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये दिसत आहे हेच जास्त महत्वाचं. आणि जेव्हा तुमचं अंतर्मन खूप जास्त घाणेरडं समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला दिसतं, तेव्हा तो समोरचा दर्पण तुम्ही फोडण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टी सातत्यानं होताना दिसतात, आणि हाच एक बेस असतो का सासू सासऱ्यांसोबत पटत नाही, का नवऱ्यासोबत पटत नाही, का खोट्या केस करून मध्ये लुबाडणं जाणं, वगैरे वगैरे, खोटे आरोप करणं, या गोष्टी का होतात? याच्या मागचं कारणच मुळात आपल्या अंतर्मनाचं दर्शन आप्तस्वकीयांमध्ये झालं, आणि ते अंतर्मन अत्यंत घाणेरडं होतं. हेच. तो टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तुम्ही जेव्हा नेहमी उत्तेजना फील करतात आणि तिच्यामध्ये शांतता कधी निर्माण होत नाही, आणि समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला वारंवार दोष दिसायला लागतात, आणि तिच्यामध्ये कधी आपण चेस करतो, कधी आपल्याला चांगलं वाटतं, मग नंतर आपण काही दिवस नॉर्मल गेले तर आपण असं म्हणतो की मी नॉर्मल कसं काय जगू शकतो, मग परत ते एक डोपामिन क्रेविंग होते. तुम्ही जेव्हा भांडण करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक रसायन निर्माण होतं डोपामिन, आणि ते तुम्हाला उत्तेजना देतं. म्हणजे तुमचं खूप जोरात कोणाशी भांडण झालं, ते पण तुम्हाला एक नशाच देत असतं. ते हिंसात्मक वर्तन एक डोपामिन किक देत असतं मेंदूमध्ये, आणि त्याची सवय एक पडते. मग जीवनामध्ये कोणताही प्रॉब्लेम जर आला तर आपण त्या डोपामिनच्याच क्रेविंग मध्ये जातो. जसं व्यसनाधीन व्यक्ती वारंवार डोपामिनची आठवण येते म्हणून वेगवेगळे व्यसनांकडे जातो, तसंच त्या भांडणांची पण एक सवय लागते, आणि वारंवार, तो मुलगा असो का मुलगी असो, या साईडने असो का त्या साईडने असो, त्या भांडणांची एक क्रेविंग होते, आणि परत ते वारंवार कोपिंग पॅटर्न बनतो, जो की कम्प्लिटली अनहेल्दी आहे. सो ही पद्धत असू शकते एखादं नातं टॉक्सिक आहे का हेल्दी आहे हे डिफरन्शिएट करण्यासाठी. सर, आता तुम्ही नात्याबद्दल किंवा हेल्दी रिलेशनशिप बद्दल आता बोललाच आहात, पण आता एखाद्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाला तर तो आपण कसा निस्तरावा?
ओके. नातेसंबंधांमध्ये गैरसमज होणं हे तर स्वाभाविकच आहे खरं तर. म्हणजे खरं तर प्रेमाची सुरुवात ही तक्रारनेच होते. कोणत्याही मैत्रीची सुरुवात ही थोड्याशा भांडणानेच होते. थोडी निंदा नालस्तीनेच होते. असा पहिला दिवस आला आणि खूप चांगली व्यक्ती वाटत राहिली आणि वाटायला लागली आणि ती शेवटपर्यंत चांगलीच वाटली, असं जनरली होत नाही. ही एक कल्पनाच. रिॲलिटीमध्ये कसं असतं, यू नो वास्तववादी त्याचं नातेसंबंधाचं दर्शन असं असतं, की त्याच्यामध्ये तक्रार असते. त्याच्यामध्ये मतविभिन्न असतात. त्याच्यामध्ये थोडे भांडणं असतात. कधी-कधी ते काही प्रमाणामध्ये हातापाईपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. पण जर एखादा नात्यामध्ये जर गैरसमज निर्माण होत असतील, चिड भांडणं जर होत असतील, तर सर्वप्रथम दोन्ही साइडने हे लक्षात घेतलं पाहिजे, की गैरसमज किंवा नातेसंबंधांमधले ताणतणाव हे एक अविभाज्य घटक असणार आहे. जसं की जीवनाचा स्वीकार आपण फक्त सुखासोबत करू शकत नाही. दुःख हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तसेच गैरसमज हे कोणत्याही नातेसंबंधाचा एक अविभाज्य घटक आहे, हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. नंतर मला या नात्यामध्ये मिळत काय आहे, त्यापेक्षा मी काय देऊ शकतो आणि इच्छितो, यावरती एक साक्षीभाव ठेवणं गरजेचं आहे. की या नातेसंबंधांमध्ये म्हणजे ते कोणाचं प्रियकर प्रेयसीचं नातं असो, ते नवरा बायकोचं नातं असो किंवा अजून दुसऱ्या कोणाचं नातं असो किंवा खास मैत्री असो. मी याच्यामध्ये देऊ काय शकतो, हे जास्त लक्षात घेतलं पाहिजे, ना की मला काय मिळतंय. आणि जर काही गोष्टी तुम्हाला वाटतंय की आर्ग्युमेंट करायला पाहिजे, समोरच्या व्यक्तीचं चुकतं आहे, तर आर्ग्युमेंट जिंकण्याचा प्रयत्न नाही करायचा. आपल्याला साध्या भाषेमध्ये एक मेसेज पोहोचवायचा आहे. समजा की एका बायकोला वाटतं की नवऱ्याने पिवळा नाही निळा शर्ट घालावा. यू नो आणि त्यांना वाईट वाटलं की त्यांनी पिवळा नाही निळा शर्ट घातला. सो जनरली कसं बोलण्यात येतं, "नाही तुला तर माझ्या शब्दांची काही व्हॅल्यूच नाहीये. मी जे पण बोललेलं आहे, ते तू कधीच ऐकलेलं नाहीये. मी तुला सांगितलं होतं त्या रंगाचं नको घालू, पण तू माझं कधी ऐकणारच नाहीये." मग ओरडणे किंवा नंतर पास्टच्या गोष्टी आणणे किंवा मोबाईल फोडणे इत्यादी प्रकार जनरली होताना दिसतात. ॲज अ सायकियाट्रिस्ट मी या गोष्टी लोकांच्या डे अँड नाईट ऐकतो. सो दिस इज हाऊ इट युजुअली प्रेझेंट्स इन कम्युनिटी. People try to win an argument. Now, if you want your relationship to improve, you should listen. ऐकणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बोलायला तर एवढं सामर्थ्य लागत नाही, जेवढं ऐकायला लागतं. लिसनिंग इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस. तसंच रिॲक्ट करायला सुद्धा आहे ना, शक्ती लागत नाही. ऑब्झर्व्ह करायला शक्ती लागते. सो आपल्या पार्टनरचं बिहेवियर आपण शांतपणे ऑब्झर्व्ह केलं पाहिजे. काय चूक आहे ती लक्षात आणून दिली पाहिजे. साध्या भाषेमध्ये जसं मी मागच्या उदाहरणाला पूर्ण करतो, की एखाद्या विशिष्ट रंगाचा कपडा घातला पाहिजे. हे असं चिडचिड करून न बोलता असं पण बोललं जाऊ शकतं, की पिवळ्या नाही निळ्या रंगामध्ये तुला मला आज बघायला आवडेल. तुझं सौंदर्य निळ्या रंगामध्ये पिवळ्यापेक्षा खूप जास्त बहरून दिसेल असं मला आज वाटत आहे. मग समोरच्या व्यक्तीने सुद्धा ठीक आहे, माझ्या पार्टनरला जर निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये किंवा साडीमध्ये मला बघायला आवडेल, तर व्हाय डोंट आय ट्राय धिस? व्हाय शुड नॉट आय ट्राय धिस? यू नो, लेट्स वर्क ऑन इट. अशा पद्धतीने एकमेकांच्या भावनांचा, मतांचा आदर करून त्यामध्ये परस्पर हे केलं पाहिजे. म्हणजे तू करणार का मी करणार असं तिथं अर्थशास्त्र नाही चालणार. त्याच्यामध्ये एक परस्पर एक असणार आहे. आपण इंडिव्हिज्युअली बऱ्याचदा खूप इंटेलेक्च्युअली साउंड असू शकतो, डिप्लोमॅटिकली करेक्ट असू शकतो. पण एखादा नातेसंबंध एक पार्टनरशिप आहे. जसं तुम्ही स्वतः दुकान चालवा आणि दुसऱ्या केसमध्ये तुम्ही 2 पार्टनरनी दुकान चालवा. ते जेव्हा पार्टनरशिपमध्ये दुकान चालतं, तेव्हा तुमचा पार्टनर काय म्हणतो, की नाही आता आपल्याला आहे ना दिवाळीला लाइटिंग नाही लावायची, आपण जरा स्वस्तामध्ये करू. यावेळेस दिवाळीचा खर्च आपण हे करू. तेव्हा एका पार्टनरला ऐकावं पण लागतं. की नाही या फायनान्शियल इयरमध्ये आपले खर्च जास्त झाले, आपण थोडंसं दिवाळीमध्ये ना जरा हलक्यातच आटपून घेऊ. पार्टनरशिपमध्ये ऐकावं लागतं. बऱ्याचदा अशा पण गोष्टी ऐकाव्या लागतात, की ज्या तुम्हाला पटत नाही. आणि याच पद्धतीनं आपण जीवनामध्ये ज्या गोष्टी ज्या अँगलने नाही बघू शकत, ते आपल्याला आपला पार्टनर सांगत असतो. म्हणजे इंडिव्हिज्युअली ग्रो होणं एका लेव्हलपर्यंतच होऊ शकतं. पण पार्टनर सोबत ग्रो होणं, यासाठी आपल्याला अहंकाराचा त्याग करावा लागेल आणि एकमेकांचं ऐकून घ्यावं लागेल. हे सर्व जर गोष्टी केल्या तर नक्कीच गैरसमज हे दूर होऊ शकतात. गैरसमज हे अविभाज्य घटक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तीच एक अपॉर्च्युनिटी आहे नातेसंबंध अजून जास्त सुधरवण्याची, असं लक्षात घेतलं पाहिजे. सर, आज आपण नातेसंबंधांवर बोलत आहोत, पण आज आपण बघतोय की जी जेन झी म्हणजे जनरेशन झेड जी आहे, म्हणजे ज्यांचा जन्म आय थिंक 2000 का 2005 नंतर जी ती जनरेशन आहे, तर ती आता तरुणाईच्या उंबरठ्यावर आलेली आहे. त्यांची लग्न होण्याच्या आता येते 2-3 वर्षात
त्यांची लग्न निघतील. तर यांना आजकाल अं, लग्न किंवा लग्नानंतरचा रिलेशन हे एक ओझं वाटायला लागले आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या टर्म्स आणल्या, बेंचिंग, घोस्टिंग, बऱ्याच अशा टर्म्स आहेत, त्या मलाही कदाचित माहित नाहीये. तर या नवीन टर्म्स आणणं आणि तसं आयुष्य जगणं म्हणजे जवळपास एकलकोंडच राहणं, जे आपल्याला एकत्र तर राहायचंय पण एकमेकांची जबाबदारी नकोय. तर या टर्मिनॉलॉजी वगैरे लक्षात घेऊन तुम्ही आजच्या जनरेशनला, की जी आज 19 किंवा 20 किंवा 21 वर्षाची होती आहे, झालेली आहे किंवा होणार आहे, अशा लोकांना काय सांगाल, जे आपलं कदाचित आताचा हा व्हिडिओ ऐकतील? आजचा आपला व्हिडिओ हा आबालवृद्ध लोकांना आवडणार आहे आणि खास करून जेनझीजला पण आवडणार आहे. आता जेनझीचं असं काही ऑफिशियल ही टर्म नाहीये खरं तर. आणि मिलेनियल्स की त्यांच्या अगोदर जे सिनियर लोक आहे इन्क्लुडिंग यू अँड मी, यु नो, सो जेनझी जनरली असं म्हणण्यात येतं की 2000 किंवा 2000 नंतर जन्माला आलेले यांना जेनझी म्हणण्यात येतं. आता वेगवेगळे ग्रुप्स आहेत ज्यांचे रिटायरमेंट झालेले आहे किंवा ज्यांची रिटायरमेंट होणार आहे किंवा जे जेनझी या वयोगटामध्ये आढळतात म्हणजे दोज हू बॉर्न आफ्टर 2000. आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की 2000 वर्षा अगोदर सुद्धा लोक हे म्हणायचे की अगोदरचे लोक चांगले होते. ठीक आहे. सो जेनझीज सगळे खराब आहे आणि सर्व जेनझीजला नातेसंबंधांबद्दल काही व्हॅल्यू नाहीये आणि त्यांना लग्न करायचं नाहीये, त्यांना स्वैराचार करायचंय, त्यांना लिव्ह इन मध्ये राहायचंय, असं सरसकट बोलणं चुकीचं असेल असं मी मानतो. लक्षात असो की जर सर्व गोष्टी चांगल्याच असत्या अगोदरच्या तर रूढी परंपरांचा इतका विरोध झालाच नसता. अगोदर जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये विधवा स्त्रियांना प्रेतासोबत जाळून दिलं जायचं, वेगवेगळ्या भेदभाव होते इत्यादी गोष्टी पण काही खूप चांगल्या नव्हत्या. ठीक आहे, त्यावर बोलण्यात येत नाही. आणि 2000 आणि 2000 नंतर जन्मलेल्या मुला मुलींनी एकमेकांना धोका दिलेला आहे आणि त्यांना लग्न करायचं नाही, ते वाईट आहे आणि आम्ही चांगले. या जजमेंट पासून कृपया पूर्ण समाजाने मुक्त होणं खूप जास्त गरजेचं आहे. आता त्याची एक बाजू की नातेसंबंध का खराब होत आहेत पर्टिक्युलरली 2000 नंतर जन्मलेल्या वयोगटामध्ये, याचं कारण हे पण आहे की त्याच्यामध्ये एक भौतिकवाद जास्त वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक सामाजिक इंटरॅक्शन फार कमी आहे. यु नो, एक व्यक्ती एका व्यक्तीसोबत व्यक्तीच्या वर्तनाला निरीक्षण करून शिकतो. आपलं जे न्यूरोबायोलॉजी आहे, आपलं मांस, हड्डी, जे पण नर्वस सिस्टीम बनलेलं आहे, निसर्गाने आपल्याला असं बनवलेलं आहे की आपण बघून शिकतो. यु नो, तुम्ही आणि मी आता मराठीमध्ये बोलतोय, आपण तेलुगूमध्ये का नाही बोलत आहोत? कारण की आपल्या आई वडिलांना कधीच तेलुगू बोलली नव्हती. आपण मराठीमध्ये बोलत आहोत कारण की आपल्या आई वडिलांना, काका काकू वगैरे वेगवेगळ्या नातेवाईकांना, शिक्षकांना आपण मराठीमध्ये बोलताना बघितलं होतं. आपल्याला हिंदी पण बोलता येते. एक मराठी व्यक्तीला तसं हिंदी कोणी शिकवत नाही, पण बॉलिवूडचे मूव्हीज किंवा अजून गाणे हे एवढे सफिशियंट असतात की हिंदी पण आपल्याला बोलताच येते. तसं खरं तर हिंदी आपल्याला कोणी शिकवलं नव्हतं. आपण इंग्लिश मूव्ही तितके बघितले नाही म्हणून इंग्लिश तेवढं बोलता येत नाही. तुम्ही जे बघतात ते तुम्हाला करता येतं. जेनझी जास्त इंग्लिश मूव्ही बघणार, इंग्लिश गाणे ऐकणार, तर त्यांना इंग्लिश पण चांगलं बोलता येईल. यु नो, पण फॉर शुअर एका मराठी जेनझीला तेलुगू येईल की नाही सांगता नाही, कारण की त्याने ते कधी बघितलं नसेल. सो आपण तेच ऐकणार जे आपल्याला आजपर्यंत ऐकवण्यात आलेलं आहे आणि आपण तेच वागणार जे आपण शिकलेलं आहे. तर शिकणं ही प्रक्रिया याच्यामध्ये नव्हती. आता होतंय काय की सर्व गोष्टी या मोबाईलवर होतात. मोबाईलवर होतात. आई ताट आणून देते, एका मुलीची एक रूम असते, ताट आणून देते आणि नंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या रीलचे हजारो आवर्तने, नंतर वेगवेगळ्या व्हिडिओ गेमचे वेगवेगळे सेटिंग्स नुसार केलेले शॉर्ट्स, या सर्व गोष्टींमध्ये आपण खरं तर जगाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत असं समजतं. एक म्हणतात ना, हे जहां की मुझे खबर खुद से हूं मैं बेखबर, हे जहां की मुझे खबर खुद से हूं मैं बेखबर, अशी ती अवस्था होते. आणि जेव्हा आपल्याला समाजामध्ये जावं लागतं, जसे की लग्न होतं किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला काहीतरी फ्रेंडशिप करायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीसोबत क्रश आहे किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत रूम शेअर करायची, ही पण खूप एक कॉमन कंप्लेंट घेऊन पेशंट लोक येतात की मुलगा किंवा मुलगी आता 12वी नंतर फर्स्ट टाइम घराच्या बाहेर निघाले
आणि रूम पार्टनरशी जमत नाही. ती किंवा तो लाईट लावतो तर याला झोप लागत नाही, हिला झोप लागत नाही, मग भांडणं होतात. मग ते भांडणं इतके खालच्या पातळीला जातात की ते एकमेकांचं बॅड माउथिंग करतात, जसे की एकमेकांचे वाईट वाईट गोष्टी चार लोकांना सांगतात, त्यांना डिफेम करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर कंप्लेंट करतात, या सर्व गोष्टी. सो लक्षात घ्या, आपल्याला खरं तर कोणत्याही पिढीमध्ये चांगलं आहे का वाईट आहे असं नाही म्हणायचंय, पण ट्रेंड कुठं जात आहे तो आहे असामाजिकतेकडे. आता विषय असा पण आहे की कोरोनाचं एक कारण देऊन वेगवेगळ्या शाळांनी शिकवण्याची जी पद्धत आहे, आता तुमचं एक सुंदर बॅकग्राऊंड आहे बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला पुस्तकं वगैरे दिसत आहेत, यु नो. सो अशी पुस्तकं वगैरे आता कोणी वाचत नाही, यु नो. सर्व काही गोष्टी स्क्रीनवरती लोक वाचतात आणि कोणी कोणाशी काही बोलत नाही, यु नो. सो सर्व अभ्यास सुद्धा तुम्हाला लॅपटॉप आणि टॅबलेटवर आहे. सो याच्यामध्ये असं होतं की ज्या बेसिक कन्व्हेन्शनल मेथड आहे त्या मागे पडल्या. मग आता या बेसिक कन्व्हेन्शनल मेथड खरं तर लर्निंगसाठी फार उपयुक्त होता. आता याच्यावरती आपल्याला फर्स्ट एक स्टडी स्वीडन या देशाची मिळते, म्हणजे की आपल्याला सरसकट सांगण्यात आलं की तुम्ही मोबाईलवरती सर्व काही करा, मोबाईलवरती तुम्ही तिकीट बुक करा, मोबाईलवरती तुम्ही अभ्यास करा, मोबाईलवरती हे करा ते करा. पण हे खरंच उपयुक्त आहे अशी कोणतीही स्टडी ऑफिशियल सोर्स कडून पब्लिश केली गेली नव्हती. स्वीडन हा पहिला देश होता की ज्यांनी सांगितलं की तुम्ही अभ्यास ऑनलाईन करा, आणि त्यांच्या शाळेमधले पेन पुस्तक त्यांनी बाजूला केले आणि ऑनलाईन त्यांना वेगवेगळे गॅजेट दिले. त्यांनी 10 वर्षानंतर हा अहवाल दिला की खरं तर आमच्या मुलांचा अभ्यास मागे पडला. आणि त्यांनी चेंजेसला कम्पेअर केलं अगोदरच्या जनरेशनशी, तर त्यांना प्रत्येक डोमेनमध्ये इन्क्लुडिंग इमोशनल कोशंट, सोशल कोशंट, इंटलेक्च्युअल कोशंट, त्यांनी जेन्झीसला मागे पडताना बघितलं. सो त्यांनी पूर्ण देशासमोर आणि जगासमोर हे केलं की नाही, आम्ही आता हे स्क्रीनवरचं एज्युकेशनचे टूल्स बंद करून आम्ही परत कन्व्हेन्शनल मेथड जसे की पेन, पुस्तक, वही यावर जात आहोत. सो हे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये गोष्टी खराब होत आहेत. सो मी हेच सांगेल की जेन्झीज वेगवेगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगलं फ्लरिश करत आहेत, कारण की ते नुसतं मानण्यावरती फोकस नाही करत, ते जाणतात. म्हणून जेन्झीज मध्ये नक्कीच अंधश्रद्धा कमी आहे, यु नो. अंधश्रद्धा कमी असल्या कारणाने खूप त्यांचे होणारे जे संभाव्य धोके ते टळणार आहेत. कारण की अगोदरच्या जनरेशन मध्ये आपण पण ऐकत असतो की अंधश्रद्धांमुळे कसं पिळवणूक होते, अंधश्रद्धांमुळे स्त्रियांची किती पिळवणूक होते वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज मधून, यु नो. या सर्व गोष्टी कुठेतरी नक्कीच जेन्झीज खोडून मोडून काढत आहेत. ते फार चांगली गोष्ट आहे, पण कुठेतरी सामाजिक इंटरॅक्शन मध्ये नातेसंबंध इम्प्रूव्ह करण्यासाठी, जेणेकरून त्यांचे बिझनेस किंवा त्यांचे रिलेशनशिप किंवा त्यांचे एखाद्या विशिष्ट कंपनीमधले परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतील, यासाठी नक्कीच जेन्झीज ग्रुपमध्ये एक सामाजिक प्रबोधनाची गरज आहे आणि त्यावर नक्कीच काम करता येईल असं मी मानतो. सर, पुढचा असा प्रश्न आहे, आता नातेसंबंधांमध्ये ते नातं निर्माण झालं, आपण नवरा बायकोचंच उदाहरण घेऊया, तर भांडणं तर होणारच, पहिला मुद्दा. तर आधी समोरच्याला जाणून घेण्यापेक्षा त्या व्यक्तींमध्ये प्रत्येकाने एकमेकाला आधी जाणून घेणं महत्वाचं किती आहे, आणि ते कसं करावं. जे आता मी स्वतःला कसं ओळखू, मी माझे इमोशन्स कसे जाणून घेऊ, तेव्हा मी ते इमोशन माझ्या पत्नीसोबत शेअर करू शकेल आणि तिला समजावू शकेल, किंवा वाईस बघा, वर्सा. खरं तर हा खूप महत्वाचा विषय आहे डॉक्टर सुशांत. मला असं वाटतं की एक म्हणतात ना की मला दुसऱ्यामध्ये मी स्वतः दिसतो, पण मी जर स्वतःलाच ओळखलं नाही तर मी दुसऱ्याला काय समजू. आता मी स्वतःला कसं काय समजू, यु नो. सो आपल्याला समजण्याची अशी कोणतीही भौतिक पद्धत नाहीये. आता निंबू सरबत कसं बनवू, ग्लासमध्ये पाणी घे, निंबू काप, साखर मिक्स कर, मीठ टाक, थोडंसं हलव आणि फ्रीज मध्ये ठेवून थोडंसं नंतर प्या. अशी ही भौतिक प्रक्रिया नसणार आहे. देर इज नो स्टेप 1 2 3. स्वतःला कसं ओळखू, हेच तर जीवन आहे. आणि स्वतःला पूर्णपणे ओळखून घेणं ही एक यात्रा असणार आहे. त्याच्यामध्ये कोणीही क्लेम करू शकत नाही की मी स्वतःला ओळखलेला आहे. ती एक यात्रा असणार आहे, यु नो. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे ओळखलं तेव्हा समाधित्व प्राप्त होतं, आणि ते वयाशी अवलंबून नसतं. जेव्हा व्यक्तीने स्वतःला पूर्णपणे ओळखलं, जसं संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयवर्ष फार कमी असताना 20च्या आधीच त्यांना समाधित्व प्राप्त झालं होतं, यु नो. व्यक्ती अनुभवाने शिकत असतो, वयाच्या एका टप्प्याने नाही. कसं करू, प्रत्येकाची यात्रा अलग असते, पण काही प्रिन्सिपल्स असतात, यु नो. प्रत्येकाचा मार्ग अलग आहे, यु नो. की हे कसं, हा मार्ग आपल्या प्रत्येकाला शोधावा लागणार आहे. आणि तुम्ही कसं शोधायचं हा मार्ग मला कामी पडणार नाही, किंवा मी स्वतःला कसं शोधलं हे तुम्हाला कामी पडणार नाही. हे फार महत्वाचं आहे. प्रत्येकाला स्वतःला शोधायचंय, त्याचा मार्ग
पण एकमेव असणार आहे. आणि इतकं निसर्गाने आपल्याला अप्रतिम बनवलेलं आहे की याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती इतका स्पेशल आहे की त्याला स्वतःला ओळखण्याचा मार्ग सुद्धा तेवढा स्पेशल आहे, त्याला शोधायचा आहे. पण काही बेसिक तत्व आहे, म्हणजे हे तथ्य की मी कसं शोधू हे एवढं महत्वाचं नाही. तत्व काय, आपण जे दुसऱ्यांमध्ये बघतोय ते खरं तर आतलं दर्पण आहे, हे समजावं, हे नेहमी लक्षात ठेवावं. जर मला दुसऱ्यांमध्ये काही वाईट वाटतंय तर नेहमी स्मरण ठेवावं की माझं आतलंच वाईट मला दुसऱ्यांमध्ये दिसत आहे. खूप महत्वाची गोष्ट. दुसरं एक आहे की मी दुसऱ्यांना जर चांगलं वागवतोय आणि मला चांगलं वाटतंय, मला प्रशंसा मिळतेय, तर मला चांगलं वाटतंय. वाटणं स्वाभाविक आहे, वाटू द्या. पण हे करत असताना साक्षीभाव असणं गरजेचं आहे. बेसिक माइंडफुलनेस टेक्निक की व्हॉटएव्हर आय एम गोइंग थ्रू, whether I'm feeling happy, whether I'm feeling sad, I'm aware of it. Non-judgmental, silent, yet alert observation towards our thoughts and feelings. माझ्यासोबत काय होतंय, नाही तर काय होतं की मी दुसऱ्यांची मदत केली आणि 4 लोकांनी मला प्रशंसा केली, मला छान वाटलं, कर्ता भाव उत्पन्न झाला आणि जो की अहंकाराचा जनक आहे. सो या गोष्टी की सर्व गोष्टींमध्ये राहून सुद्धा न राहावे आणि जाणीव ही ठेवावी की या सर्व गोष्टी टेम्पररी आहे. हे जर केलं आणि एकमेकांपासून कोणतीही अपेक्षा नाही केली तर खऱ्या अर्थाने एक सुंदर नात्याचा जन्म होऊ शकतो. स्वतःला जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण एकमेकांची मदत करू आणि माहित नाही उद्या काय होईल, पण आपण या जर्नीमध्ये एकमेकांचा साथ देऊ. असं जर भोळे भाबडे पण असलं तर नक्कीच अप्रतिम गोष्टी त्या नातेसंबंधांमध्ये घडू शकतात. आणि जसं एक खूप छान पुस्तक आहे बाय ओशो, द नेम इज संभोग से समाधी तक. दिस जर्नी इज फ्रॉम संभोग से समाधी. दॅट इज द वे टू स्पिरिच्युअलिटी. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत नातं जोडतात, एक समाधीकडे जाण्याचाच एक तो मार्ग आहे आणि तो एक नातेसंबंधांमधून निर्माण होतो. सो डेफिनेटली एकमेकांना समजून घेण्यासाठी स्वतःची जर्नी करायची आणि ते स्वतःच्या जर्नीमध्ये एखाद्याची साथ भेटली, ती साथ निभवायची. हे असं ते एक तत्व हे असेल, पण ते तथ्य स्वतःला शोधावं लागेल. तत्व हे आहे. तर सर आता काही शेवटचा भाग आहे आपल्या या मुलाखतीचा, तर आपण थोडे रॅपिड फायर टाईप क्वेश्चन्स घेऊया. तुमच्या मते नातेसंबंध टिकवण्यासाठी आवश्यक 3 गोष्टी कोणत्या? नातेसंबंधांना टिकवण्यासाठी 3 गोष्टी मध्ये पहिली गोष्ट मी म्हणेल की ऐकून घेण्याची वृत्ती, खरं बोलण्याची वृत्ती आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामध्ये नॉन जजमेंटली दोन्हींनी बसून एकमेकांशी चर्चा करण्याची वृत्ती. या 3 गोष्टी. स्पेस आणि डिस्टन्स याच्यातला नेमका फरक? आता प्रत्येक व्यक्तीला स्पेस लागत असते. जसं की आपण इमिजिएटली आपल्या खुर्चीवर बसलेलो असतो, तेव्हा एकदम असं कोणी चिटकून बसलेलं कोणालाही आवडणार नाही. थोडासा एक स्पेस लागते. तसं एक फिजिकल प्रॉक्सिमिटी पण एक स्पेस लागते. आपल्याला कपडे चेंज करताना एक स्पेस लागते किंवा आपल्याला काय खायला पाहिजे नाही पाहिजे याच्यामध्ये एक स्पेस पाहिजे. एक वैयक्तिक एक हे असतं. पण डिस्टन्स जनरली कसं असतं, नात्यांमध्ये डिस्टन्स निर्माण होतं की ते स्पेसच्या बियॉन्ड असतं आणि त्या डिस्टन्स मध्ये ना दुरावा असतो. जरी ते सोबत बसलेले असते तरी तो दुरावा असतो. म्हणजे दोन्ही जर गळा भेट घेऊन सुद्धा सोबत आहे तरी सुद्धा ते डिस्टन्स असू शकतं. अ सुडो पोलाइट अँड इमोशन लेस रिलेशनशिप. सो ज्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट जपता ते स्पेस आणि डिस्टन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मिक दुरावा आलेला आहे आणि द्वेष भावना आलेला आहे ते डिस्टन्स. ट्रस्ट एकदा तुटला तर बिल्ड कसं करणार? खरं असं म्हणतात हा बेसिकली व्यक्ती परत्वे अलग होतो, पण त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी घेणं ही जर गोष्ट असेल तरच तो बिल्ड होऊ शकतो. आणि असं गोष्टी बऱ्याचदा असं म्हणतात की एक बार ट्रस्ट टूटा तो फिर से जुड नहीं सकता है वगैरे, बट प्रॅक्टिकॅलिटी मध्ये ट्रस्ट जर तुटला तर परत तो बिल्ड नक्कीच केला जाऊ शकतो. पण त्याच्यामध्ये काय गोष्टी झाल्या आणि कशा झाल्या याला पूर्णपणे आपण जर ऐकल्या, व्यक्त केल्या, समोरच्या व्यक्तीने संधी दिली, घेणाऱ्याने संधी घेतली, आणि अहमभावाचा जर त्याग करून जर अकाउंटेबिलिटी घेत पुढे गेले तर नक्कीच बिल्ड केला जाऊ शकतो तुटलेला ट्रस्ट आणि ते खूप सुंदर बनवू शकतं. तुमच्या मते प्रेम, जबाबदारी, समतोल या तिघांपैकी महत्वाचं काय का तिघं महत्वाचे?
खरं तर प्रेम, जबाबदारी आणि समतोल याच्यामध्ये तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ते तुम्ही कुठल्या कंटेक्ससाठी याच्यामध्ये करणार तेव्हा त्याचं आपण कशाला महत्व देणार ते असणार. पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये समतोल असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा समतोल असणं म्हणजे मी याला जरा थोडंसं डिटेलमध्ये सांगेल. सायकोलॉजीमध्ये एक असतं की आपण म्हणतो की ईद इगो सुपर इगो. मला भूक लागलेली आहे तर मी तुमचं अन्न हिसकावून खाणार, हे बेसिक ॲनिमल इन्स्टिंक्ट. आपण त्याला एक म्हणणार की बाबा कोणाची तरी आपल्याला आहे ना एक आकर्षण निर्माण होतं. एक असतं की माझ्या खिशामध्ये पैसे तरच मी जेवणार, ते झालं प्रॅक्टिकल. आणि एक असतं की नाही, ते इमानदारीच्याच पैशांचं पाहिजे आणि ते शाकाहारीच पाहिजे आणि ते अशाच तिथी आणि विधीने झालं पाहिजे, त्याला म्हणणार सुपर इगो. सो तिन्ही बेसिकली आपण 3 प्रिन्सिपलवर काम करतो जीवनामध्ये. एक असतं की बेसिक ॲनिमल इन्स्टिंक्ट, ज्या बेसिक गरजा. दुसरं असतं की प्रॅक्टिकल अवेलेबिलिटी, वर्तमानमध्ये काय आहे खरं आपल्यासाठी उपलब्ध आणि किती होऊ शकतं याचे एक प्रॅक्टिकल हे, ज्याला आपण समतोल इथं म्हणू. आणि एक असतं की सुपर मॉरॅलिटी, की बेस्ट काय आहे आणि आपल्याला काय पाहिजे होतं. सो प्रेम, जबाबदारी आणि समतोलमध्ये मी तिन्हींना महत्व देईल, पण प्रॅक्टिकली समतोलच फ्रुटफुल रिझल्ट देत असतं. आणि समतोल नसला तर या बाकीच्या 2 गोष्टी असून सुद्धा तेवढा फायदा होत नाही. पण फक्त समतोल आणि समतोलाचं अस्तित्व प्रेम आणि जबाबदारीशिवाय असू शकत नाही. सो तिन्ही गोष्टी सोबत पाहिजे, पण याच्यामध्ये बेसिक समतोल याला मी महत्व देईल. व्हेन इट कम्स टू सर्व्हायव्हल ऑफ रिलेशनशिप ऑन लॉंग रन. विच इज गुड. कोणती अशी भूमिका चांगली असू शकते, अंतर्मुख का बहिर्मुख, इंट्रोवर्टेड और एक्स्ट्रोवर्टेड? याचं उत्तर परत इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्ट असं नाहीये. खरं तर आपण सर्व ॲम्बिवर्ट असतो. कोणताच व्यक्ती हे क्लेम करू शकत नाही की मी इंट्रोवर्ट आहे 100%. आणि कोणताच व्यक्ती हे क्लेम करू शकत नाही की मी एक्स्ट्रोवर्ट आहे 100%. बरेच एक्स्ट्रोवर्ट व्यक्ती आपण बघतो की ते काही गोष्टींबद्दल आहे ना इतके लाजाळू असतात की लोकांना कल्पना पण करू शकत नाही की ते या बाबतीत इतके लाजाळू असतील. सो आपण खरं तर ॲम्बिवर्ट आहोत. काही गोष्टींमध्ये आपल्याला लीड पण करावी लागते. प्रत्येक वेळेस साईड ऍक्टर बनून चालत नाही. सो जेव्हा तुम्हाला तुमच्यावरती होणारा अन्याय आहे, तेव्हा तुम्हाला शांत बसून नाही चालणार. एका महान व्यक्तीने म्हटलं होतं की अन्याय करणारा किती गुन्हेगार असेल त्यापेक्षा 10 पटीनं जास्त गुन्हेगार हा अन्याय सहन करणारा असतो. जेव्हा तुम्हाला बोलण्याची गरज आहे तेव्हा तुम्ही शब्दाने बोललंच पाहिजे. जर तुमचं तोंड शिवलं गेलेलं आहे, जर तुम्ही मुकी आहात तर तुम्ही हातवाऱ्यांनी बोललं पाहिजे, पण तुम्ही प्रतिरोध केला पाहिजे. सो एक्स्ट्रोव्हर्टपणा म्हणजे फक्त शब्दांनीच बोलणे असं नाहीये. बऱ्याचदा पॅसिव्हरित्या सुद्धा बोललं जाऊ शकतं. सो दोन्हीच महत्वाचे आहे, पण जिथं बोलण्याची गरज आहे तिथं बोललं पण पाहिजे आणि बऱ्याचदा काही बोलणं गरजेचं नसतं, तिथं शांत पण बसलं पाहिजे. तो समन्वय बेसिकली. सो वन शुड बी ॲम्बिवर्ट अँड एक्स्ट्रोवर्ट अँड इंट्रोवर्ट कॅरेक्टर शुड बी प्रॅक्टिस अकॉर्डिंगली. बट प्रत्येक व्यक्ती काही प्रिडॉमिनेंटली इंट्रोवर्ट आणि प्रिडॉमिनेंटली एक्स्ट्रोवर्ट असतो. प्रत्येकाने स्वतःला समजावं, आपल्या पार्टनरचा कॅरेक्टर ट्रेट समजावं आणि त्यानुसार कोऑर्डिनेट करावं. आता आपला जो आजचा मुलाखतीचा भाग आहे हा मोस्टली लग्नाळू लोक बघतील, कारण तुम्हाला तर माहिती आहे की आमच्याशी संबंधित बरेच गट हे लग्नाशी संबंधित आहेत. तर लग्न करत असणाऱ्या बऱ्याच युवक किंवा युवतींना नातेसंबंधाबद्दल एका शब्दात काय सांगाल? सो रिलेशनशिपमध्ये बघा कसं असतं की आपण एका व्यक्तीसोबत समाजाचं स्ट्रक्चर अबाधित राहण्यासाठी एक लग्न ही संकल्पना आहे आणि जी की पूर्ण जगामध्ये खूप जास्त हजारो वर्षांपासून चालू आहे आणि चालू राहील. नातेसंबंधांमध्ये लग्न जे करू इच्छितात त्यांना परस्पर रिस्पेक्ट करण्याची वृत्ती ठेवणं गरजेचं आहे, हे मी एका शब्दात सांगेल. की एकमेकांना रिस्पेक्ट जर करू शकले तर लग्न करावे. आणि हे पण लक्षात ठेवावे की आपल्याला शाळेमध्ये सांगितलं होतं की कॉलेजमध्ये डिग्री घे चांगलं होईल. डिग्री मध्ये घेतलं असताना सांगितलं होतं नोकरी कर चांगलं होईल. नोकरी लागल्यावर म्हणत होते लोक की लग्न कर चांगलं होईल. लग्न केल्यावर लोक म्हणतात बेबी कर चांगलं होईल. तर असं काही कर ते चांगलं होईल असं नाहीये. जे आहे ते आताच चांगलं आहे हे नेहमी स्मरण ठेवावं आणि एकमेकांना रिस्पेक्ट करावे. क्षणाक्षणामध्ये जगावे आणि एकमेकांना आदर ठेवावा. हेच एक ते सूत्र असं मी मानतो.
तुमच्या मते स्ट्रॉंग रिलेशनशिप म्हणजे काय? स्ट्रॉंग रिलेशनशिप हा विषय खरं तर स्ट्रेंथ आणि विकनेसचा नाहीये. यु नो, वी ऑल आर इक्वल अँड अपोजिट को एक्झिस्टिंग टुगेदर. जर एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे तर ते इक्वल अँड अपोजिट ठिकाणी फार कमकुवत आणि फार हळवी असणार आहे. नारळासारखेच असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते शिवत्व आहे. तिसरा डोळा पण असणार आहे आणि एक भोळा शंकर पण असणार आहे. सो इक्वल अँड अपोजिट को एक्झिस्ट. स्ट्रेंथ आपल्याला बऱ्याचदा एकटं व्हावी लागते. सो स्ट्रेंथ ही प्रत्येकाची व्हॅरी करते. तुम्ही कोणत्या कंटेक्स्ट मध्ये आहात आणि तुमच्या नातेसंबंधांचा तो फेज कोणता आहे. जसं तुम्ही एक बघितलं होतं, एक मूवीचा मी इथं संदर्भ देऊ इच्छितो लगेच समजण्यासाठी. एक दृश्यम नावाचा मूवी तुम्ही बघितला असेल. यु नो, त्या दृश्यममध्ये एक व्यक्ती त्या कुटुंबावरती हल्ला करतो तेव्हा तो त्याचा घरातला जो डॅडी असतो तो एक अलग भूमिका घेतो. यु नो, पण त्याच्या घरातल्या बायका फार घाबरून जातात. पण ते एकमेकांसोबत राहतात. दिस इज व्हॉट द स्ट्रेंथ ऑफ रिलेशनशिप ऑफ फॅमिली इज. जेव्हा तुम्ही एक व्यक्ती आहे ना खूप जास्त लीड करतो आणि ती दुसरी व्यक्ती त्याला फॉलो करते आणि फॉलो करणारे जेव्हा लीड करणारा व्यक्ती थकतो तेव्हा जी फॉलो करणारी व्यक्ती असते ना ती सुद्धा लीड करते किंवा तो सुद्धा लीड करतो. सो हे कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. आणि हे कोऑर्डिनेशन आहे ना जेथपर्यंत हळवेपण नाहीये तेथपर्यंत होऊ शकत नाही. कोणतीच व्यक्ती स्ट्रॉंग होऊ शकत नाही जेथपर्यंत ती हळवी नाहीये. बिना हळव्या मनाचा स्ट्रॉंग व्यक्ती म्हणजे ते अनैसर्गिक तत्व आहे. ती एक विकृती मी म्हणेन. सो बीइंग व्हल्नरेबल इज द स्ट्रेंथ. आता सर्वात शेवटचा प्रश्न, नातेसंबंधांमध्ये म्हणजे ते कोणतंही नातं असो, मुलाचं आईशी, वडिलांचं मुलाशी किंवा नवरा बायकोचं नातं, तर यामध्ये आजकाल आपण बघतोय की व्यसनाधीनता हा जो मुद्दा आहे हा आल्यामुळे तो एक विशिष्ट दुरावा निर्माण होत आहे. खरे तर आपल्या या माध्यमातून व्यसनाधीन असलेल्या तरुणांना किंवा म्हाताऱ्यांना देखील किंवा मध्यम वयातल्या लोकांना देखील आपण काय संदेश देऊ शकतो की ती व्यसनाधीनता ते कसे टाळू शकतात? बघा, व्यसनाधीनतेबद्दल फार महत्वाचा खरं तर हा पण एक डिफरंट टॉपिक नक्कीच करू शकतो. व्यसनाधीनता म्हणजे काय आणि खरं व्यसन म्हणजे काय. सो मी थोडा वेळ घेईल तुम्ही इथं 2 मिनिटात सांगेल. मला असं वाटतं व्यसनाधीनता म्हणजे नुसतं दारू सिगरेट पिणं नाही. म्हणजे दारू पिणारा प्रत्येक व्यक्ती व्यसनाधीन आहे किंवा सिगरेट पिणारा व्यसनाधीन आहे आणि दारू पिणारा सिगरेट पिणारा वाईट असतो, जे नाही पित ते चांगले असतात, हे मुळीच नाही. नॉट ॲट ऑल. यु नो, आपण कोणत्या मानसिकतेने गोष्टींना बघतो आणि कसं ते प्रॅक्टिस करतो आणि आपलं सोशल स्टेटस काय आहे, आपण कोणत्या जीवनाच्या कोणत्या टप्प्यामध्ये आहोत, खरंच आपल्याला कोपिंग मेकॅनिझम्स अवेलेबल आहेत का, हे कॉम्प्लेक्स फिनॉमिना. मी 2 शोधनिबंध व्यसनाधीनतेवर केलेले आहेत. MD सायकॅट्री करत असताना आपल्या नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये आणि रांची युनिव्हर्सिटीमध्ये. यु नो, तो हा विषय माझ्यासाठी खूप जवळचा, व्यसनाधीनता. सो व्यसनाधीनता म्हणजे काय? फक्त दारू, सिगरेट पिणारे, तंबाखू खाणारे व्यसनाधीन असतात आणि बाकीचे नसतात असं मुळीच नाही. अंधश्रद्धाळू बायका हे व्यसनाधीनतेपेक्षा एक घाणेरडं रूप आपल्याला समाजामध्ये दिसतो. दांभिकपणा, धार्मिक दांभिकपणा. ज्याच्यामध्ये कधीच कोणताच दारुडा बाप आहे ना, त्याच्या मुलाला दारू प्यायला सांगणार नाही. पण एक अंधश्रद्धाळू आई त्यांच्या पूर्ण फॅमिलीला अंधश्रद्धांचे थेरं करायला सांगेल. कोणतं जास्त घातक आहे? थोडीशी पण बुद्धिमत्ता असेल कोणत्याही व्यक्तीला समजेल. सो व्यसनाधीनता जनरली आपण बाय डेफिनेशन सायंटिफिक फॅक्ट सांगतो की तुम्ही किती पितात किंवा किती वेळ पितात हे डिसाइडच करत नाही. कोणत्या मानसिकतेने पितात हे जास्त डिसाइड करतं. यु नो, आणि बऱ्याचदा जीवनामध्ये काही टप्पे येतात. सो जर एखादी व्यक्ती चोखोळ व्यसनाधीन आहे एखाद्या पदार्थाची, दारू, सिगरेट, तंबाखू किंवा दुसरं काही, तर कुठंतरी फॅमिलीमध्ये ना काहीतरी बिनसलेलं आहे आणि ते बऱ्याच वर्षांपासून आहे. त्याची क्राय फॉर हेल्प, ती एक मदत मागत आहे व्यक्ती. रोज सिगरेट प्यायला जर कोणी जातं, रोज जर दारू प्यायला कोणी जातं, ते आतून तुटलेलं असतं कुठे ना कुठं. यु नो, म्हणजे जर एखादी व्यक्ती राजस वृत्तीने व्यसन करत असेल तर व्यसनाधीन असेलच असं सांगता येणार नाही. लक्षात घ्या. किती इमोशनल डिस्ट्रेस आहे हे जास्त मॅटर करतं. जेव्हा वेल एस्टॅब्लिश्ड आहे, जर डॉक्टरने सांगितलंय की नाही हे व्यसनाधीनतेचीच केस आहे, अशा कंडिशन मध्ये फॅमिली मेंबर्स एकमेकांसोबत शांततेमध्ये बसून बोलले पाहिजे.
त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे सपोर्ट देणं बंद केला पाहिजे. नाव खराब होईल असं काही घाबरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं आपण हे करू शकतो. व्यसनाधीनता ही खरं तर व्यक्तिमत्व दोषातून निर्माण होते. नंतर जीवनामध्ये जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे वास्तव मॅच होत नाही, त्यामुळे येणाऱ्या फ्रस्ट्रेशनला कोप करण्याचा एक नकारात्मक तो प्रकार. आणि डेफिनेटली व्यसनमुक्ती शक्य आहे. ज्याच्यामध्ये कौटुंबिक स्तरावरती आपल्याला चर्चा करावी लागते. फॅमिली मेंबर्सला सुद्धा घेऊन काउन्सिलिंग करावं लागतं. आणि कुणाचं कुठं काय चुकतंय, बऱ्याचदा कसं असतं फॅमिली मेंबर्स अप्रत्यक्षपणे सपोर्ट करतात. म्हणजे मुलाने जर दारू पिऊन गाडी ठोकली, तर त्याला पोलिसांच्या स्वाधीन न करता ते नाव लपवण्यासाठी सेटिंग करतात. किंवा नाही माझा मुलगा तर मेहनत करतो, थोडीशी 60-90 मारतो, पर गड्डे खोदायला जातो. त्याला थोडंसं होतं. हे असं करून अप्रत्यक्ष सपोर्ट करणे. त्याने जर काही प्रॉब्लेम केला, कोणाला मारलं, तर ते नाव झाकणे, यांची सो कॉल्ड इज्जत झाकण्यासाठी. सो अशा प्रकारचं वर्तन फॅमिली मेंबर्स करतात. त्याला इनेबलिंग बिहेवियर असं म्हणतात सायकोलॉजीमध्ये. ते इनेबलिंग बिहेवियर ब्लॉक केलं पाहिजे. संवादाचा अभाव आहे हे समजलं पाहिजे. आणि कुठंतरी नैराश्याने केलेला एक अडॅप्टेशन असं बघितलं पाहिजे. ह्या जर गोष्टी केल्या तर व्यसनाधीनता हे आपल्याला एक रेड फ्लॅग आहे. त्याच्याने बरेच काही फॅमिली डायनामिक्स डिस्टर्ब आहे हे समजतं आणि त्यावरती समुपदेशकाच्या सोबत सायकॅट्रिस्ट डॉक्टरांच्या सोबत जर काम केलं तर नक्कीच फ्रुटफुल रिझल्ट मिळू शकतात. धन्यवाद सर. आजचा जो आपला विषय होता नातेसंबंध आणि जागरूकता, यावर तुम्ही आम्हाला वेळात वेळ देऊन आज इथं आलात. आमच्या चलते फिरते मोमेंट्स या व्हिडिओ ब्लॉगवर तुम्ही आपली मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.